हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण MPSC डेली PYQs ॲनालिसिस या नावानं जे काही आपण लेक्चर सिरीज सुरू केलेलं आहे, याच्यात आपण पर डे पर सब्जेक्ट या पद्धतीने प्रत्येक दिवशी आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते असे प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करतो आहोत. ओके, सो पर डे पर सब्जेक्ट 10 PYQs या ठिकाणी डिस्कस करतो आहोत. आणि त्या संदर्भाने आपण स्वतंत्रपणे आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्विज बॅच देखील सुरू केलेलं आहे. जे या ठिकाणी आपण डिस्कस करतो ते PYQs आधी त्या ठिकाणी आपण क्विज फॉर्ममध्ये पोस्ट करतो आहोत आणि ते अटेम्प्ट केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी त्या प्रश्नांचा सविस्तर विश्लेषण करतो आहोत. ओके, आणि त्या संदर्भात जे काही विश्लेषित PDF आहे ते आपण त्या चॅनलला पोस्ट करतो आहोत. ओके, सो या लेक्चरमध्ये आपण डे 61 या दिवशी इतिहास या विषयाअंतर्गत प्रश्नांची 11वी सिरीज. ओके, म्हणजे या लेक्चरनंतर आपण जवळपास 110 प्रश्न इतिहास या विषयाअंतर्गत डिस्कस या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून झालेलं असेल. सो 110 PYQs आपण या ठिकाणी पूर्ण डिस्कस केलेलो असेल. ओके, सो या लेक्चरमध्ये जे काही इतिहासासंदर्भात प्रश्न आहेत ते आपण बघूयात. आता जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी 19 मार्च 1910 रोजी केंद्रीय कायदेमंडळामध्ये कोणी प्रस्ताव मांडला, अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ओके, थोडक्यात काय तर भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणासंदर्भात जो काही प्रस्ताव आहे तो केंद्रीय कायदेमंडळामध्ये कोणत्या समाजसुधारकाने मांडलेला आहे, अशा पद्धतीने कृषी सेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला प्रश्न. महात्मा फुले, महादेव गोविंद रानडे, लॉर्ड मॅकॅले, गोपाळ कृष्ण गोखले. सो कोणत्या समाजसुधारकाने मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षणासंदर्भात 19 मार्च 1910 रोजी जे काही केंद्रीय कायदेमंडळ आहे त्याच्यात प्रस्ताव मांडलेला होता. ओके, सो या ठिकाणी ते जे काही समाजसुधारक होते ते होते गोपाळ कृष्ण गोखले. ओके, सो नामदार गोपाळ कृष्ण गोखले. भारतीय लोकांना प्राथमिक शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी केंद्रीय कायदेमंडळामध्ये मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी जो काही प्रस्ताव आहे तो 19 मार्च 1910 शिक्षण विषयाचा प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळ कृष्ण गोखले. त्यांच्या संदर्भाने काही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. त्यांचा जो काही जन्म झालेला आहे तो रत्नागिरी जिल्ह्यातील कातलुक या ठिकाणी. त्यांनी 20व्या वर्षी फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राध्यापक म्हणून देखील कार्य केलेलं आहे. त्यानंतर जे काही गोपाळ गणेश आगरकर आहेत. ओके, सो आगरकरांचे जे काही सुधारक वृत्तपत्र होते त्या वृत्तपत्रामध्ये सहकारी संपादक म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. सोबतच 1905 मध्ये काँग्रेस अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. ओके, सो वाराणसी या ठिकाणी झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. पुणे या ठिकाणी 12 जून 1905 मध्ये त्यांनी भारत सेवक समाज, ओके अत्यंत महत्त्वाचं आहे, द इंडियन सर्वंट सोसायटी ऑफ इंडिया अशा पद्धतीने जे काही संस्था आहे ते 12 जून 1905 पुणे या ठिकाणी त्यांनी या समाजाची किंवा या इन्स्टिट्यूशनची स्थापना केलेली आहे. 1902 मध्ये ते मध्यवर्ती कायदेमंडळातून निवडून गेल्यानंतर त्यांनी जे काही ब्रिटिशांनी जो काही अर्थसंकल्प भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये जे काही मांडलेले होते त्याच्यावर प्रचंड अशा पद्धतीने अध्ययन करून त्यावर भाषण केलेले होते आणि त्यामुळे एकंदरीत त्यांचं जे काही कर्तृत्व आहे ते अख्ख्या देशाला नव्हे तर ब्रिटनमध्ये देखील त्यांच्या भाषणाची छाप पडल्याचे आपल्याला दिसून येतो आहे. बहिष्कार हे अस्त्र शेवटचा उपाय म्हणून जतन करून ठेवावे, अशा पद्धतीचे जो काही स्टेटमेंट आहे ते देखील यांनी वापरलेलं आहे. विशेषतः जे काही 1905 मध्ये वंगभंग आंदोलन सुरू झालेलं होतं बंगाल फाळणीनंतर, त्यानंतर स्वदेशी राष्ट्रीय शिक्षणासंदर्भात असेल, बहिष्कार परकीय जे मालाचा बहिष्कार वगैरे जे आहेत त्यांचा संदर्भाने त्यांनी बहिष्कार हा शेवटचा अस्त्र म्हणून वापर करावा आणि त्यांना त्या अस्त्राचं जतन करून ठेवावे अशा पद्धतीच्या स्टेटमेंट यांनी केलेलं होतं. ओके, सो आयोगाने यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. सो लक्षात ठेवा. 1906 सालच्या जे काही अर्थसंकल्पावरील जे काही भाषण आहे ते भाषण ऐकल्याच्या नंतर असे भाषण इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये क्वचितच ऐकावयास मिळतो अशा पद्धतीचा जो काही अभिप्राय आहे तो लॉर्ड मिंटो यांनी दिलेला होता. ओके, सो इतके ते या अर्थविषयक जे काही विषय आहे त्यामध्ये पारंगत होते किंवा अर्थशास्त्रीयदृष्ट्या त्यांचं अध्ययन खूप गाढ होतं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. ओके, वेल्बी कमिशन जे काही ब्रिटन सरकारने किंवा ब्रिटिश सरकारने भारतातील जे काही अतिरिक्त जो काही खर्चाची चौकशी करण्यासाठी वेल्बी कमिशन नेमण्यात आलेले होते त्या वेल्बी कमिशन समोर यांनी साक्ष दिलेलं होतं. ओके, 1895 मध्ये स्थापित झालेल्या
रॉयल कमिशन ऑन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्सपेंडिचर. ओके, अशा पद्धतीने या वेल्बी कमिशनला म्हटलं जातं. ओके, सो रॉयल कमिशन ऑन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ एक्सपेंडिचर अर्थात वेल्बी कमिशन यामध्ये गोपाळकृष्ण गोखले आणि दिनेश वांचा यांनी या आयोगासमोर साक्ष दिलेली आहे. ओके, सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा. अयोग्य जोडी आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये विचारलेला प्रश्न. पहिला पर्याय दिलेला आहे प्रोग्रेसिव्ह वुमन ऑर्गनायझेशन हैदराबाद. दुसरा पर्याय दिलेला आहे पुरोगामी स्त्री संघटना पुणे. तिसरा पर्याय दिलेला आहे स्त्री मुक्ती संघटना मुंबई. चौथा पर्याय दिलेला आहे महिला दक्षता समिती कोलकाता. ओके, सो जे काही महिलांसंदर्भात वेगवेगळ्या संस्था किंवा समित्या जे स्थापन झालेल्या आहेत संघटना त्या संदर्भाने ते कुठे स्थापन झालेलं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, हे जे काही महिलांसंदर्भाने जे काही ऑर्गनायझेशन आहे संघटना आहे किंवा समित्या आहेत ते एकंदरीतच स्वातंत्र्यानंतर जे काही महिलांवर जो काही अन्याय अत्याचार होत होता तर त्या अन्याय अत्याचाराला एक प्रकारचा विरोध म्हणून किंवा त्या संदर्भाने ते महिलांवर जे काही महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे वेगवेगळे जे काही संघटना आहेत ते स्थापन झालेलं होतं. ओके, सो स्वातंत्र्यानंतरच्या ह्या काही संघटना आहेत त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. ओके, सो त्या संदर्भाने टॅक्स असिस्टंट 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. सो चुकीचं फाइंड आउट करायचं आहे. जी काही प्रोग्रेसिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ वुमन नावाची जी संस्था होती ती हैदराबाद या ठिकाणी 1974 मध्ये स्थापन झालेली होती. त्यानंतर पुरोगामी स्त्री संघटनेची जी स्थापना आहे ती 1977 मध्ये पुण्यात. ओके, सो पुणे या ठिकाणी पुरोगामी स्त्री संघटनेची स्थापना 1977 मध्ये झालेली होती. ओके, आता जी काही स्त्रीमुक्ती संघटना आहे ते स्त्रीमुक्ती संघटना मुंबई या ठिकाणी 1875 मध्ये स्थापन झालेली होती. याचे जे काही संस्थापक होते ते ज्योती म्हापसेकर आणि शारदा साठे यांनी ही स्त्रीमुक्ती संघटना मुंबईत स्थापन केलेलं होतं. ओके, त्यानंतर 1977 मध्ये बँगलोर येथे सुशीला नायर, प्रमिला दंडवते, त्यानंतर सुमन कृष्णकांत, मृदुला सिन्हा यांच्या किंवा या महिलांच्या गटाने महिला दक्षता समिती नावाची जी काही महिलांसंदर्भाने महिलांच्या सक्षमीकरणासंदर्भाने संघटना किंवा समिती स्थापन केलेली होती. ओके, सो 1977 मध्ये बँगलोर या ठिकाणी महिला दक्षता समिती. प्रोग्रेसिव्ह ऑर्गनायझेशन ऑफ वुमन कुठं हैदराबाद या ठिकाणी 1974ला. पुरोगामी स्त्री संघटना पुणे या ठिकाणी. त्यानंतर आहे स्त्रीमुक्ती संघटना मुंबई या ठिकाणी. ओके, सो आता जर आपण प्रश्नाकडे आलं तर कोणता या ठिकाणी आपल्याला चुकीचा दिसतो आहे. सो पहिला या ठिकाणी दिलेला आहे प्रोग्रेसिव्ह वुमन ऑर्गनायझेशन हैदराबाद या ठिकाणी आहे का. सो हे योग्य असणार आहे. ओके, सो या ठिकाणी जो काही प्रोग्रेसिव्ह वुमेन ऑर्गनायझेशन हैदराबाद या ठिकाणी 1974 मध्ये स्थापन झालेलं आहे. त्यानंतर पुरोगामी स्त्री संघटना पुणे या ठिकाणी. ओके, 1977 मध्ये. त्यानंतर स्त्रीमुक्ती संघटना मुंबई या ठिकाणी झालेला आहे 1975 मध्ये. ओके, ज्योती म्हापसेकर आणि शारदा साठे यांनी ही संघटना स्थापन केलेली आहे. महिला दक्षता समिती कोलकाता येथे स्थापन झालेली आहे का, तर महिला दक्षता समिती ही कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी कोलकाता नव्हे तर बँगलोर असायला पाहिजे होता. सो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी चुकीचं असणार आहे. सो अशा पद्धतीने या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4. आता जे काही इतर संघटना आहेत त्या संदर्भाने ते देखील माहिती असणे गरजेचं आहे. जी काही फोरम अगेन्स्ट ऑपरेशन ऑफ वुमन नावाची जी संस्था आहे ती मुंबई या ठिकाणी स्थापन झालेली आहे. ओके, सो लक्षात ठेवा फोरम अगेन्स्ट ऑपरेशन ऑफ वुमन मुंबई. त्यानंतर सहेली नावाची जी संघटना आहे ती दिल्ली या ठिकाणी. स्त्री संघटना हैदराबाद या ठिकाणी. विमोचना जे काही आहे ते विमोचना नावाची स्त्री संघटना बेंगलोर या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. ओके, सो अशा पद्धतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वातंत्र्यानंतर जे काही समित्या स्थापन झालेल्या आहेत त्यांच्या जोड्या लावा स्वरूपात या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे छत्रपती शाहू महाराजांच्या संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. PSI मुख्य परीक्षा 2012 मध्ये. प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे तरी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही अशा पद्धतीने कोणी म्हटले आहे अशा पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ओके, सो प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे तरी माध्यमिक सोबतच उच्च माध्यमिक शिक्षणाकडे माझे लक्ष जे आहे ते कमी नाही असे कोणी म्हटलेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज की राजा राममोहन राय. ओके, आता हे जे काही कात्रण आहे ओके या छत्रपती शाहू महाराजांनी या ठिकाणी जे काही स्टेटमेंट दिलेलं आहे शिक्षणासंदर्भात ओके प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षणासंदर्भात ते त्या संदर्भाने हे कात्रण दिलेलं आहे. आणि लोकराज्य ओके लोकराज्य मासिकात संदर्भाने किंवा लोकराज्यामध्ये
छत्रपती शाहू महाराजांसंदर्भात जी काही माहिती पब्लिश झालेली होती त्यावर हे इन्फॉर्मेशन दिलेलं होतं. ओके. सो सक्तीच्या प्राथमिक व मोफत शिक्षणाची आवश्यकता या संदर्भाने त्यांनी जे काही विधान केलेलं आहे, तर या ठिकाणी काय दिलेलं आहे की खालच्या वर्गाच्या लोकांच्या बुद्धीवर व ज्ञानावर हे जड व जुलमी धार्मिक जू लादले गेले आहे, ते झुगारून देण्याची शक्ती बहुजन समाजाच्या अंगी येण्यास सक्तीच्या व मोफत प्राथमिक शिक्षणाची फार जरुरी आहे, अशा पद्धतीचे त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे. ओके. सो हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. कदाचित पुढच्या वेळेस जर आयोगाने परत शिक्षणासंदर्भात त्यांच्या स्टेटमेंट बेस प्रश्न विचारला तर या स्टेटमेंटवर विचारण्याची शक्यता आहे. ओके. सो जे काही खालच्या वर्गाच्या लोकांवर किंवा बुद्धी व ज्ञानावर हे जड व जुलमी धार्मिक जू लादले गेले आहेत, ते झुगारून देण्याची शक्ती या बहुजनांच्या अंगी येण्यासाठी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची गरज आहे, अशा पद्धतीने त्यांनी स्टेटमेंट केलेले आहे. असे असले तरी मी माझ्या रयतेस देण्याचा प्रारंभ केलेला आहे. त्याकरिता सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करून तो अंमलात ठेवला आहे. यामुळे पुढील पिढी तरी लवकर लिहिणारी वाचणारी होईल अशी मला खात्री आहे, अशा पद्धतीचे स्टेटमेंट छत्रपती शाहू महाराजांनी केलेलं आहे. ओके. सोबतच प्राथमिक शिक्षणावर माझा भर आहे, तरी दुय्यम व उच्च शिक्षणाकडे माझे लक्ष कमी नाही, अशा पद्धतीचे स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. आणि डायरेक्ट यावर हे जे स्टेटमेंट आहे त्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो माझे संस्थान सातारा व बेळगाव जिल्ह्यापेक्षा लहान असतानाही आमच्याकडे 7 हायस्कूल चालू आहेत, अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट आहे प्राथमिक शिक्षणासंदर्भात त्यांनी केलेलं आहे. ओके. सो या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 3 छत्रपती शाहू महाराज. ओके. सो त्यांच्या संदर्भात जे काही शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आहे, ओके, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण उपलब्ध करून दिले असतील, त्यानंतर शिष्यवृत्तीची सवलत विद्यार्थ्यांसाठी केलेलं असेल, वसतिगृह वेगवेगळे वसतिगृह आपण बघतो आहोत, त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या सवलती देखील त्यांनी दिलेल्या आहेत. ओके. सो या ठिकाणी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे ते नंतर तुम्ही वाचू शकता. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच STI पूर्वपरीक्षा 2013 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. खालीलपैकी अयोग्य जोडी, ओके, म्हणजे चुकीची जोडी परत या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. श्रीधरलू नायडू वेद समाज, त्यानंतर आहे राजा राममोहन राय आत्मीय सभा, रवींद्रनाथ टागोर तत्वबोधिनी सभा, शिव नारायण अग्निहोत्री देव समाज. सो या जोड्यांपैकी कुठली जोडी अयोग्य आहे किंवा चुकीची आहे? ओके. आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर जे काही केशवचंद्र सेन, ओके, सो केशवचंद्र सेन आणि श्रीधर नायडू यांनी मद्रासमध्ये अर्थात चेन्नई या ठिकाणी वेद समाजाची स्थापना केलेली आहे. ओके. सो 1964 मध्ये मद्रास या ठिकाणी वेद समाजाची स्थापना श्रीधरलू नायडू आणि केशवचंद्र सेन यांनी स्थापन केलेलं आहे. एकंदरीतच जे काही वेद समाज आहे ते ब्राह्मो समाजापासून प्रेरित होऊन केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजाशी निगडीत होते आणि त्यांनी मद्रासमध्ये गेल्याच्या नंतर श्रीधरलू नायडू यांच्यासोबत वेद समाजाची स्थापना त्या ठिकाणी केलेली आहे. ओके. या ठिकाणी पर्याय अ दिलेला आहे किंवा पर्याय 1 मध्ये श्रीधरलू नायडू वेद समाज दिलेला आहे. सो हे बरोबर असणार आहे. त्यानंतरचं आहे राजा राममोहन राय यांनी जे काही 1815 आत्मीय सभा नावाची जी काही संस्था आहे त्यांनी सुरू केलेलं आहे राजा राममोहन राय यांनी, लक्षात ठेवा. त्यामुळे जे या ठिकाणी दुसरा पर्याय दिलेला आहे राजा राममोहन राय आत्मीय सभा हे देखील बरोबर असणार आहे. ओके. त्यानंतर तत्वबोधिनी सभा 6 ऑक्टोबर 1839 रोजी कलकत्ता येथे ब्राह्मो समाज, त्यानंतर आहे हिंदू धर्माचे सुधारक आणि भारतीय समाज सुधारक देवेंद्रनाथ टागोर यांनी या स्थापन केलेला एक गट आपल्याला दिसून येतो. ओके. सो तत्वबोधिनी सभा कोणी स्थापन केलेला आहे? सो देवेंद्रनाथ टागोर. आता या पर्यायामध्ये आपल्याला तिसऱ्या पर्यायात रवींद्रनाथ टागोर दिलेलं होतं. सो हे रवींद्रनाथ टागोर नसून देवेंद्रनाथ टागोर यांनी जी काही तत्वबोधिनी सभा आहे ती 6 ऑक्टोबर 1839 स्थापन केलेलं आहे. ओके. कोलकाता या ठिकाणी. त्यामुळे आपल्याला अयोग्य जोडी फाइंड आउट करायचं होतं. सो अयोग्य जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहे पंडित शिव नारायण अग्निहोत्री यांनी देव समाज नावाची जी काही संस्था आहे किंवा धार्मिक संस्था आपण म्हणू शकतो. सो 1886 मध्ये ब्राह्मो समाजापासून बाहेर पडल्याच्या नंतर यांनी नवीन देव समाज नावाची स्वतःची एक धार्मिक गट किंवा धार्मिक संस्था स्थापन केलेला आहे. ओके. सो शिवनारायण अग्निहोत्री देव समाज. सो हे देखील बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 बरोबर असणार आहे. तर सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी चुकीचं असणार आहे आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं होतं, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. सो लक्षात ठेवा तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोर. ओके. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात.
आता या प्रश्नामध्ये एकंदरीतच स्वातंत्र्य चळवळी संदर्भात जी काही राष्ट्रीय सभा होती, ओके, इंडियन नॅशनल काँग्रेस. सो या राष्ट्रीय सभेमध्ये कोणते इंडस्ट्रियलिस्ट लोक होते किंवा कोणते इंडस्ट्रियलिस्ट जे त्यावेळेचे होते जे या राष्ट्रीय सभेमध्ये सामील झालेले होते किंवा सामील झालेले नाही, तशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके. सो पुढीलपैकी कोणत्या व्यक्ती राष्ट्रीय सभेच्या महासभेत सामील झाल्या नाहीत, परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली होती, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. कंबाईंड ग्रुप सी 2022 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. सो या ठिकाणी स्टेटमेंट किंवा पर्याय दिलेला आहे. याच्यात दिलेला आहे की जमनालाल बजाज. ब स्टेटमेंटमध्ये दिलेला आहे वाडीलाल लल्लूभाई मेहता. क मध्ये घनश्यामदास बिर्ला. ड मध्ये दिलेला आहे लाल शंकरलाल. ओके. त्यानंतर आहे लालचंद शंकरलाल. त्यानंतर ई मध्ये दिलेला आहे वालचंद हिराचंद. सो या उद्योगपतींपैकी कोणते उद्योगपती जे आहेत ते या राष्ट्रीय सभेत सामील झालेले नाहीत, परंतु त्यांनी या स्वातंत्र्य चळवळीसाठी आर्थिक मदत व इतर मदतही केलेली होती. ओके. अ ब क, ब क ड, क ई की ब ड. सो या ठिकाणी जे काही त्यांच्याविषयी इन्फॉर्मेशन दिलेले आहे लक्षात घ्या. जमनालाल बजाज. ओके. सो जमनालाल बजाज हे महात्मा गांधीचे जवळचे सहकारी होते, तसेच त्यांचे अनुयायी होते आणि काँग्रेसला त्यांनी पाठिंबा केवळ आर्थिकच नव्हे तर ते स्वातंत्र्य लढ्यात सहभागी देखील होते. ओके. सो काँग्रेसच्या जे काही इंडियन नॅशनल काँग्रेसला त्यांनी पाठिंबा दिलेला होता, सोबतच त्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग देखील घेतलेले होते. ओके. सो जमनालाल बजाज हे या चळवळीमध्ये सहभागी होते, त्यामुळे अ जे स्टेटमेंट आहे ते या ठिकाणी योग्य नसणार आहे, कारण आपल्याला सामील नव्हते अशा पद्धतीने विचारलेलं आहे. सो जमनालाल बजाज सामील होते, त्यामुळे आपल्या पर्यायात अ नको. ओके. सो अ नको असणारा पर्याय क्रमांक अ आपण एलिमिनेट करूया. त्यानंतर वाडीलाल लल्लूभाई मेहता. आता वाडीलाल लल्लूभाई मेहता यांच्या संदर्भात हे एक गुजरातचे व्यापारी होते. ओके. आणि यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जे काही सहभागाविषयी माहिती मोठ्या प्रमाणात त्यांना उपलब्ध नसली तरी उपलब्ध स्रोतांच्या आधारे असे दिसून येतो की ते जे काही स्वातंत्र्य चळवळीचे समर्थन करत होते, अशा पद्धतीचे स्टेटमेंट या ठिकाणी दिलेलं आहे. ओके. सो लक्षात ठेवा वाडीलाल लल्लूभाई मेहता हे देखील या भारतीय राष्ट्रीय इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सहभागी होते आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. ओके. सो ब देखील या ठिकाणी योग्य असणार आहे, म्हणजे आपल्याला नाही कोण सहभागी नाही अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो वाडीलाल लल्लूभाई मेहता हे सहभागी होते, त्यामुळे ब देखील आपल्या पर्यायात असणार नाही. ओके. सो ब असणारा पर्याय या ठिकाणी आपण एलिमिनेट करूया. सो पर्याय फक्त आपल्याकडे एक शिल्लक उरतो आणि पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. ओके. क आणि ई. त्यानंतर जी डी बिर्ला अर्थात घनश्यामदास बिर्ला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये ते अधिकृतपणे सहभागी न होऊनही, ओके, म्हणजे सहभागी न होताही जी डी बिर्ला यांनी या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. ओके. आर्थिक मदत असतील किंवा जे वेगवेगळे कार्य आहेत ते किंवा उपक्रमांना आर्थिक सहाय्य त्यांनी दिलेलं आहे. ओके. सो जी डी बिर्ला यामध्ये सामील झालेले नव्हते, मात्र त्यांनी आर्थिक मदत केलेलं होतं. ओके. सो क या ठिकाणी योग्य असणार आहे. या प्रश्नाचं सामील झालेलं नव्हतं, त्यामुळे क घनश्यामदास बिर्ला. त्यानंतर ड दिलेला आहे या ठिकाणी लालचंद हिराचंद. ओके. सो लाला शंकरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते सदस्य होते. त्यांनी केवळ आर्थिक मदतच दिली नाही तर स्वातंत्र्य चळवळीत देखील सक्रिय भूमिका बजावलेली होती. ओके. त्यामुळे हे देखील लाला शंकरलाल हे देखील आपल्या भारतीय राष्ट्रीय सभेमध्ये सामील झालेले होते, त्यामुळे या ड चा देखील या ठिकाणी विचार करता येणार नाही. सो पर्याय क्रमांक क आणि योग्य असणार आहे पर्याय क्रमांक 3. आता वालचंद हिराचंद संदर्भात या ठिकाणी दिलेला आहे. सो भारतीय उद्योगांच्या विकासात त्यांची जी काही भूमिका आहे ती महत्त्वाची आहे. त्यांनी अधिकृतपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले नाहीत, मात्र त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला वेगवेगळ्या आर्थिक पाठबळ असतील किंवा इतर गोष्टींच्या सहाय्यांच्या माध्यमातून त्यांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये अप्रत्यक्षरित्या ते सहभागी होते. ओके. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके. पुढे जाऊयात. आता जो पुढचा प्रश्न आहे तो या ठिकाणी एकंदरीतच स्टेटमेंट बेस आणि अतिशय अननोन टाईपचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. सहसा प्रश्न म्हणजे स्किप करण्यासारखा प्रश्न आपण याला म्हणू शकतो. ओके. सो परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे,
असे आपल्या अर्थविषयक निबंधात लिहिणारे तज्ज्ञ खालीलपैकी कोणते आहेत अशा पद्धतीने दिलेलं आहे. ओके, सो परदेशी भांडवलाची गुंतवणूक, कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे. कोणत्या अर्थतज्ज्ञांनी म्हटलेलं आहे? जॉन स्टुअर्ट मिल, अल्फ्रेड मार्शल, दादाभाई नौरोजी, न्यायमूर्ती मग रानडे. ओके, सो या ठिकाणी लक्षात घ्या, या प्रश्नाला मी बरेच गुगल वगैरे किंवा जे इतर संदर्भ साहित्य आहे त्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केलेलो, मात्र त्या ठिकाणी मला या प्रश्नाचं म्हणजे थेट ॲन्सर मिळालेलं नाही. ओके, सो या प्रश्नाचं जे आयोगाने जो काही ॲन्सर दिलेला आहे तो पर्याय क्रमांक 1 म्हणजे अ आणि ब, जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्फ्रेड मार्शल यांनी हे जे काही स्टेटमेंट आहे ज्याच्यात परदेशी भांडवलाची गुंतवणूक आणि कायदा व सुव्यवस्था याचे रक्षण हे भारताच्या विकासाचे प्रमुख साधन आहे अशा पद्धतीचे त्यांनी त्यांच्या शोधनिबंधामध्ये, अर्थशास्त्रीय शोधनिबंधामध्ये केलेलं आहे, अशा पद्धतीचे ॲन्सर दिलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा, जर पुढे प्रश्न आला तर जॉन स्टुअर्ट मिल आणि अल्फ्रेड मार्शल या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, आता आपल्याला वाटू शकतो की हा जो प्रश्न आहे तो दादाभाई नौरोजी किंवा न्यायमूर्ती मग रानडे यावर, कदाचित मोस्ट ऑफ द टाईम किंवा मोस्ट ऑफ द जे काही लोक आहेत त्यांचा हा प्रश्न चुकलेलाच असेल, कारण त्यांना या स्टेटमेंटविषयी फारसं माहीत नसावं, किंवा तुम्हाला जर कुठून या स्टेटमेंट संदर्भात माहिती असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. ओके, सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब. आणि त्यांनी जे काही पुस्तकं लिहिलेली आहेत किंवा बुक्स लिहिले आहेत ते ॲटलिस्ट लक्षात ठेवा. अल्फ्रेड मार्शल यांनी प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स नावाचं जे काही पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे, तर जॉन स्टुअर्ट मिल यांनी प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी. ओके, सो प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमी अल्फ्रेड मार्शल आणि प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी जॉन स्टुअर्ट मिल. सो हे 2 पुस्तकांचं नाव लक्षात ठेवा. पुढे जाऊया. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच राष्ट्रीय सभेच्या सन 1920 मधील कलकत्ता येथील अधिवेशनात असहकाराचा जाहीरनामा मंजूर केला. या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, सो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये विचारलेला प्रश्न. सो 1920 मध्ये जे काही काँग्रेसचे, इंडियन नॅशनल काँग्रेसचे जे विशेष अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलेले होते, तर त्या कलकत्ता अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते कोण होते? सो या ठिकाणी कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपत रायजी हे असल्याचे दिसून येतात. सो पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे लाला लजपत राय. ओके, सो लाला लजपत राय हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता या अधिवेशनामध्ये खिलाफत चळवळ, जालियनवाला बाग हत्याकांडाबाबतचा ब्रिटिश सरकारच्या वृत्तीमुळे भडकलेले जे काही स्वराज्याच्या मागणीसाठी स्वतंत्रपणे देशामध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीचा जो काही ठराव आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला होता. ओके, एकंदरीतच अध्यक्ष कोण होते? लाला लजपत राय. ठराव कोणी मांडला असा जर प्रश्न आला तर महात्मा गांधीजींनी या ठिकाणी या विशेष अधिवेशनामध्ये ठराव मांडलेला होता. ओके, सो हे जे काही ॲन्युअली अधिवेशन नव्हते. ओके, लक्षात ठेवा हे विशेष अधिवेशन होते जे की या फक्त असहकार चळवळीचा जो काही ठराव आहे तो मंजूर करण्यासाठी भरवण्यात आलेला होता. ओके, आणि या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी असे भाकीत केलेले होते की जर असहकाराचा जो काही चळवळ आहे तो यशस्वी झाल्यास वर्षभरात स्वराज्य प्राप्त होऊ शकतो. ओके, त्यानंतर डिसेंबर 1920 मध्ये जे काही काँग्रेसचे रुटीन जो काही अधिवेशन आहे, ओके, ॲन्युअल रुटीन अधिवेशन, ते नागपूर या ठिकाणी भरलेले होते. आणि त्या नागपूर अधिवेशनाचे जे अध्यक्ष होते ते विजय राघवाचारी. ओके, सो विजय राघवाचारी यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर या ठिकाणी अधिवेशन भरलेले होते. सो यामध्ये देखील जो काही कलकत्ता अधिवेशनामध्ये जो ठराव मांडलेला होता त्या ठरावावर परत चर्चा करून त्या ठिकाणी मुख्य जो ठराव आहे तो ठराव संमत करण्यात आला. आणि या ठिकाणी कोणत्या व्यक्तीने हा जो ठराव आहे तो प्रस्ताव किंवा ठराव या ठिकाणी प्रपोज केलेला होता? तर लक्षात ठेवा चित्तरंजन दास. ओके, सो चित्तरंजन दास यांनी या ठिकाणी या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या CR दास यांनी असहकाराचा जो काही ठराव आहे तो मांडलेला होता. ओके, सो पर्याय क्रमांक 3 लाला लजपत राय 1920च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ओके, पुढे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे तो एकंदरीतच भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ संदर्भाने या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. ASO मुख्य परीक्षा 2014. भारत छोडो चळवळीमध्ये गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्याच्या आरोपाखाली खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आली अशा पद्धतीची या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे. विठ्ठलभाई जवेरी, उषा मेहता, नानक मोटवेत किंवा नानक मोटवानी. ओके, सो या ठिकाणी मोटवानी पाहिजे होतं, मोटवानी. ओके, सो नानक मोटवानी की मणीबेन पटेल. आता जे काही 1942 मध्ये 8 ऑगस्ट 1942 मध्ये मुंबईच्या गोवालिया टँक मैदानामध्ये महात्मा गांधीजींनी
जे काही छोडो भारत आंदोलन किंवा क्विट इंडिया मूव्हमेंट याला सुरुवात केलेली होती. यामध्ये त्यांनी करो या मरो, करा किंवा मरा अशा पद्धतीचा जो काही नारा आहे तो त्यांनी दिलेला होता आणि त्या अनुषंगाने 8 ऑगस्टपासून खऱ्या अर्थाने या चळवळीला सुरुवात झालेली होती. ओके. 14 ऑगस्ट 1942ला या 8 ऑगस्टला जे काही चळवळ सुरू झाल्याच्या नंतर ब्रिटिशांनी ही चळवळ दडपण्यासाठी जे काही महत्त्वाचे राष्ट्रीय नेते होते त्यांना अटक करून वेगवेगळ्या जे काही जेल आहेत त्यामध्ये जेलमध्ये जे काही राष्ट्रीय नेते आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्यास सुरुवात केलेली होती. अशाच वेळेस 14 ऑगस्ट 1942ला उषा मेहता आणि त्यांचे जे काही निकटवर्तीय सहकारी होते त्यांनी गुप्तपणे भूमिगत राहून गुप्त काँग्रेस रेडिओची स्थापना केली आणि या गुप्त रेडिओच्या माध्यमातून एकंदरीतच देशातील जनतेमध्ये या चळवळीविषयीची जो काही माहिती आहे किंवा प्रसार करण्याचे कार्य यांनी केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. ओके. 27 ऑगस्टला ते प्रसारित झालेले होते. त्यांच्या आवाजामध्ये पहिले शब्द प्रसारित झाले. हा काँग्रेसचा रेडिओ आहे जो भारतात कुठून तरी 42.34 मीटर अंतरावर आहे अशा पद्धतीचे स्टेटमेंट फ्रिक्वेन्सी विचारलेलं आहे. जी काही फ्रिक्वेन्सी आहे ते फ्रिक्वेन्सी संदर्भात बोललं गेलेलं आहे की 42.34 मीटर या फ्रिक्वेन्सीवरून बोललं जात आहे अशा पद्धतीने त्यांनी पहिले शब्द प्रसारित केले होते. लक्षात ठेवा, स्टेटमेंट बेस आहे, कदाचित विचारला जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या सहकार्यामध्ये विठ्ठलभाई झवेरी, त्यानंतर आहे चंद्रकांत झवेरी, त्यांचे भाऊ बापूभाई ठक्कर. त्यानंतर शिकागो रेडिओचे जे मालक होते नानका मोटवानी हे देखील या काँग्रेस रेडिओला किंवा हे गुप्त जी काही रेडिओ चळवळ आहे किंवा रेडिओमध्ये या चळवळी संदर्भात बातमी प्रसारित करण्यासाठी त्यांनी या रेडिओची जी काही उपलब्धता आहे ते त्यांना काँग्रेसच्या नेत्यांना करून दिले होते. त्यांच्यामध्ये जे काही मालक होते रेडिओचे नानका मोटवानी यांचा समावेश होता. त्यानंतर यांच्यावर एकंदरीतच पुढे चालून म्हणजे ज्यावेळेस हे आंदोलन ब्रिटिशांकरवी दडपले जात होते अशा वेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. उषा मेहता, बाबूभाई खाकर, त्यानंतर विठ्ठलभाई, चंद्रकांतभाई झवेरी, त्यानंतर नानक गोपीचंद किंवा गायचंद मोटवानी. यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. 5 आरोपींच्या खटल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली होती. याच्यामध्ये जे काही विठ्ठलभाई आणि नानक मोटवानी आहे यांची निर्दोष सुटका झालेली होती. हे लक्षात ठेवा, निर्दोष सुटका झालेली होती. तर उषा मेहता, बाबूभाई आणि जे काही मोटवानी आहेत नानक मोटवानी एक मिनटं, या ठिकाणी बाबूभाई खाकर बाबूभाई खाकर आणि उषा मेहता यांना कठोर शिक्षा झालेली होती. विठ्ठलभाई आणि नानक मोटवानी हे यांची निर्दोष सुटका झालेली होती. मात्र प्रत्यक्ष कारवाई किंवा भाषणं वगैरे देण्यामध्ये उषा मेहता आणि जे काही बाबूभाई खाकर आहे यांचा सहभाग असल्याकारणाने त्यांना कठोर शिक्षा झालेली होती. या ठिकाणी अटक करण्यात आलेली होती अशा पद्धतीने दिलेलं आहे. कोणत्या व्यक्तींना अटक करण्यात आलेली होती? विठ्ठलभाई झवेरी, उषा मेहता यांना अटक करण्यात आलेली होती. मात्र नानक मोटवानी आणि मणीबेन पटेल यांना अटक करण्यात आलेली नव्हती. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला होता. मात्र या इंग्रजांच्या जे काही खटल्या किंवा न्यायालयीन खटल्यात विठ्ठलभाई आणि मोटवानी जे नानक मोटवानी ते सुटलेले होते. तर उषा मेहता आणि बाबूभाई खाकर यांना शिक्षा झालेली होती. या ठिकाणी अटक करण्यामध्ये उषा मेहता व विठ्ठलभाई झवेरी यांना अटक झालेली होती. पर्याय क्रमांक 2 अ आणि ब योग्य असणार आहे. या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढचा प्रश्न. आता पुढच्या प्रश्नात यंग इटलीशी संबंधित किंवा यंग इटली ग्रुपशी परिचित असणारे जे काही शब्द अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2016 विचारलेला एकंदरीत हा प्रश्न आहे. तरुण बंगाली यंग इटलीशी परिचित होते. यंग इटलीशी परिचित होते यांच्या भाषणातून त्यांचा जो काही यंग इटलीशी परिचय झाला अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेले होते. जे काही बंगालमधील किंवा बंगालमधील जे तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गांना यंग इटलीशी परिचित किंवा झाले तर कोणाच्या भाषणानंतर ते या यंग इटलीशी परिचित झाले ते या ठिकाणी विचारलेलं आहे. आता यंग इटली जी संस्था होती किंवा एक संघटना होती ती कोणाची होती तर जोसेफ मेझिनी. या जोसेफ मॅझिनी जे काही इटालियन राजकीय चळवळीचे रिव्होल्युशनरी नेते म्हणून त्यावेळेस उदयास आलेले होते. त्यांनी 1831 या यंग इटलीची स्थापना केलेली होती. आणि त्याचा जो काही संबंध आहे ते सर सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या यंग इटलीशी संबंधित होते. आणि त्यांनी बंगालमध्ये येऊन
या बंगालचे जे काही तरुण वर्ग होते त्या तरुण वर्गांना ब्रिटिशांच्या विरोधात एक क्रांतिकारी संघटना किंवा क्रांतिकारी धोरण किंवा भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी याची किंवा यंग इटलीची ओळख त्यांनी करून दिलेली होती. सो या ठिकाणी या प्रश्नामध्ये तेच विचारलेलं आहे की कोणाच्या भाषणामुळे यंग इटलीशी या तरुण बंगालींचा जो काही संबंध आहे तो आलेला होता. सो पर्याय क्रमांक 1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ओके, या ठिकाणी पर्याय 2 मध्ये दिले आहे रवींद्रनाथ टागोर नाही, स्वामी विवेकानंद संबंधच नाही, राजाराम मोहन राय संबंधच नाही. सो पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यामध्ये यंग इटलीशी, त्यानंतर सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांचा जो काही प्रदीर्घ या राष्ट्रवादीच्या ज्या काही चळवळी आहेत देशामध्ये क्रांतिकारक भूमिका घेण्यासंदर्भाने ते यांनी या यंग इटलीच्या माध्यमातून एकंदरीत भारतीय तरुण आहेत त्यांच्यामध्ये भारतीय राष्ट्रवादाला जपण्याचा किंवा राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता. ओके, सो लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. त्यानंतरचा जो शेवटचा प्रश्न आहे या लेक्चरमध्ये तो एकंदरीतच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 मध्ये म्हणजे अलीकडे विचारलेला प्रश्न. 1888 मध्ये सर सय्यद अहमद यांनी डॅशची स्थापना केली. ओके, सो सर सय्यद अहमद खान यांनी 1888 मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली? भारतीय देशभक्त संघ, मुस्लिम शैक्षणिक परिषद, मोहम्मदन डिफेन्स असोसिएशन ऑफ अप्पर इंडिया, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज. ओके, सो कोणत्या संस्थेची स्थापना या ठिकाणी केलेली आहे? ओके, सो जे काही मुस्लिम शैक्षणिक परिषद आहे ते या संस्थेची किंवा या संस्थेची जी काही स्थापना आहे ते त्यांनी केलेली नव्हती. ओके, आता जी काही भारतीय देशभक्त संघ आहे सो याचं जर इंग्लिश आपण ट्रान्सलेशन जर वाचलं तर ते इंग्लिशमध्ये त्यांनी दिलेलं होतं युनायटेड इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशन. ओके, सो याची जी काही स्थापना आहे ते या सर सय्यद अहमद खान यांनी केली, ज्याला भारतीय देशभक्त संघ अशा पद्धतीने हिंदीमध्ये किंवा एकंदरीत याचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. ओके, आता ही जी काही संस्था आहे किंवा हे जे काही असोसिएशन आहे ते बनारसमध्ये जे काही बनारसचे राजा शिव प्रसाद सिंग आणि सोबत सर सय्यद अहमद खान यांनी 1888 मध्ये स्थापन केलेले होते आणि एकंदरीत त्याची एक राजकीय संघटना होती. कशासाठी? तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला विरोध करण्यासाठी मुस्लिम समाजात करावे किंवा मुस्लिम समाजातर्फे आपल्या जे काही उद्दिष्ट आहेत ते उद्दिष्ट या युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशनच्या माध्यमातून मांडण्यासाठी ही संस्था त्यांनी स्थापन केलेली होती. ओके, आणि याचा जो काही प्रमुख उद्दिष्ट होते ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एक पर्याय, मुस्लिमांसाठी एक पर्याय म्हणून ही संस्था स्थापन करणे अशा पद्धतीची जी काही संस्था आहे ती सर सय्यद अहमद खान आणि राजा शिवप्रसाद सिंग यांनी केलेलं होतं. ओके, सो 1888 मध्ये. त्यानंतर जे इतर संस्था आहेत त्यांनी स्थापन केलेले आहे ते लक्षात ठेवा. मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना 1875 मध्ये केलेलं होतं. ओके, सो ओरिएंटल कॉलेजची स्थापना 1875 मध्ये. ओके, त्यानंतर आहे 1893 मध्ये मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल डिफेन्स असोसिएशन. ओके, जे या ठिकाणी दिलेलं आहे मोहम्मदन डिफेन्स असोसिएशन 1893 मध्ये स्थापन केलेलं आहे. ओके, त्यानंतर आहे युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन, ज्याला भारतीय देशभक्त संघ 1888 मध्ये त्यांनी स्थापन केलेलं आहे. आता जे मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज जे आहे ते 1875 मध्ये स्थापन केलेलं आहे. त्याचे पुढे जाऊन अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी. ओके, सो 1920 मध्ये त्याचे जे रूपांतर आहे ते अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी अशा पद्धतीने झालेलं होतं. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 1888 मध्ये युनायटेड इंडियन पेट्रियोटिक असोसिएशन. ओके, ज्याला या ठिकाणी भारतीय देशभक्त संघ म्हटले गेलेलं आहे. त्याच्या संदर्भाने जे काही इतर इन्फॉर्मेशन आहे ते देखील लक्षात ठेवू शकता. 1857च्या उठावावर त्यांनी अजबब ई बगावत ए हिंद या नावाचं जे काही ग्रंथ आहे ते त्यांनी लिहिलेलं होतं. ओके, सो अजबब ई बगावत ए हिंद 1859 मध्ये त्यांनी या उठावावर त्यांनी लिहिलेलं होतं. ओके, 1860 मध्ये लॉयल मोहम्मेडन्स ऑफ इंडिया नावाचे पुस्तक देखील त्यांनी लिहिलेलं होतं. ओके, 1857च्या या बंडला सर्व मुसलमानांचा पाठिंबा नव्हता असे त्यांनी दाखवून देण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला आहे. ओके, सो लक्षात ठेवा लॉयल मोहम्मेडन ऑफ इंडिया 1860. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय देशभक्त संघ. सो अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 10 प्रश्न इतिहासाचे वेगवेगळ्या परीक्षेमध्ये आयोगाने जे विचारलेले होते ते आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे. हे जे प्रश्न आहेत ते आपण या डेली PYQs किंवा MCQs क्विज बॅचमध्ये आपण पोस्ट करतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर ही बॅच सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण क्विज फॉर्ममध्ये जे काही प्रश्न आहेत ते पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण त्या ठिकाणी करून देत आहोत. ओके, सो मंडे टू फ्रायडे आपण या ठिकाणी 10 PYQs डिस्कस करतो. तर सॅटर्डेला
चालू घडामोडीचे जे काही आयोगाच्या धर्तीवर 15 प्रश्न आपण त्या ठिकाणी पोस्ट करतो आणि त्या प्रश्नांचं सविस्तर डिस्कशन आपण करतो आहोत. ओके. सो जर तुम्हाला एनरोल करायचे असेल तर या ठिकाणी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये किंवा या चॅनलला व्हिजिट केल्याच्यानंतर टेलिग्राम चॅनलला त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर इन्फॉर्मेशन मिळेल. ओके. सो थांबूया या ठिकाणी, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.